एखाद्या कॉलम बी ची रुंदी बदलून ती 10.00 असं करा म्हणजे कॉलम बी ला सिलेक्ट करायची इथं जायचं फॉर्मॅटमध्ये इथे गेल्यानंतर कॉलम बी आहे याला क्लिक करायचं तर 10.00 टाकायचं आणि ओके करायचं पुन्हा याला सबमिट करायचं नंतर पुढचा बघा एखाद्या कॉलम ई ची रुंदी बदलून ती 15.57 करा म्हणजे तसंच आहे कॉलम ईला सिलेक्ट करायचं फॉर्मॅटवर जायचं कॉलम वीटवर क्लिक करायचं 15 पॉईंट किती म्हणजे 57 करायचं आणि ओके करायचं पुन्हा याला सबमिट पुन्हा पुढचा बघा एखादा रो नंबर 1 ची उंची बदलून ती 35 करा आता उंची बदलायचं आहे हाईट करायचं आहे रो नंबर 1 ला सिलेक्ट करायचं फॉर्मॅटवर जायचं रो हाईटला क्लिक करायचं तिथे 35 टाकायचं आहे 35 करायचं आणि ओके करायचं सर सांगितलं आधी पण राईट क्लिक करून करता येतं एखाद्या कॉलम सी ची रुंदी बदलून 25 करा कॉलम सी ला सिलेक्ट करायचं इथं आणि इथं जायचं फॉर्मॅटमध्ये कॉलम वीटवर जायचं इथं 25 टाकायचं आणि ओके करायचं पुन्हा याला सबमिट नंतर पुढचा बघा रो नंबर 2 ची उंची बदलून 121.25 करा म्हणजे तसंच आहे रो नंबर 2 ला सिलेक्ट करायचं रो नंबर 2 जे आहे आणि कॉलम जाऊन उभे आहे इथं फॉर्मॅटवर जायचं रो हाईटवर जायचं 121 टाकायचं आणि 25 121.25 ओके करायचं आणि सबमिट पुन्हा पुढचा एखादं कॉलम ईची रुंदी बदलून काय करावं 20 करावं तसंच आहे एकसारखीच आहेत क्वेश्चन कॉलम ईला सिलेक्ट करायचं इथं फॉर्मॅटवर जायचं कॉलम वीटवर जायचं इथं टाकायचं 20 ओके करायचं आणि सबमिट करायचं पुन्हा पुढचा बघा एखाद्या जिल्ह्यात क्रेडिट्समध्ये कॉलम जे ची रुंदी ऑटोमॅटिक करावं आता ऑटोमॅटिक करायचं आहे कॉलम जेला सिलेक्ट करायचं आणि इथून डबल क्लिक पण होते आणि इथं फॉर्मॅटवरून कॉलम वीट ऑटोमॅटिक नावाचं आहे ऑटोमॅटिक कॉलम वीट याला पण क्लिक केल्यानंतर आणि इथून मी डबल क्लिक पुढचं बघा एखाद्या जिल्ह्यात क्रेडिट्समध्ये कॉलम बी ची रुंदी ऑटोमॅटिक करावं कॉलम बीला सिलेक्ट करायचं आता आपण इथून केलं त्या आता यावेळेस इथून करू याला डबल क्लिक करायचं आणि सबमिट करायचं हो डबल क्लिक नंतर पुढचा बघा एखाद्या जिल्ह्यात क्रेडिट्समध्ये फाईलमध्ये संपूर्ण क्वांटिटी कॉलम काय करा आपल्या सीला आयटमिक करा तसंच आहे एकसारखं कॉलम सीला सिलेक्ट करायचं याच्यावर डबल क्लिक करायचं किंवा इथून कॉलम क्लिक करायचं आयटमिक आणि सबमिट करायचं पुन्हा पुढचा बघा एखादा रो नंबर 2 ची उंचीबद्दल 10.5 करा तसंच आहे रो नंबर 2 ला सिलेक्ट करायचं फॉर्मॅटवर जायचं रो हाईटवर जायचं इथं इथे टाकायचं 10.5 आणि याला ओके करायचं पुन्हा याला पुन्हा पुढचा बघा सेल एकूचा बॅकग्राऊंड कलर बदलून तो ब्लू करा आणि तसेच त्याला इतर तिथे अप्लाय करा आता हे बघा सेल किती म्हणलं आहे A2 म्हणलं आहे या एला सिलेक्ट करायचं असं A2 इथं क्लिक करायचं आलं का A2 याच्यात आल्याच्यानंतर काय करा म्हणलं इथं ते बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू करा म्हणजे हे बॅकग्राऊंड कलर आहे याला काय करायचं ब्ल्यू करायचं इथं झालं इथं आहे याला क्लिक करायचं आणि याला तसंच काय करा म्हणलं इटॅलिक करा म्हणलं म्हणजे आयवर क्लिक करायचं सबमिट करायचं पुन्हा पुढचा बघा एका आमच्या जिल्ह्यात क्रेडिट्समध्ये फाईल कॉलम सी नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करा म्हणजे सी नंतर म्हणलं त्यानंतर बीला सिलेक्ट करायचं आणि इन्सर्ट जायचं इथं आणि इन्सर्टची कॉलम करायचं पुन्हा याला सबमिट पुढचा बघा ठीक आहे जिल्ह्यात क्रेडिट्समध्ये कॉलम ए नंतर नवीन कॉलम इन्सर्ट करा म्हणजे ए नंतर त्यानंतर बीला सिलेक्ट करायचं आणि इन्सर्ट जायचं इन्सर्टची कॉलमला क्लिक करायचं आणि सबमिट करायचं पुन्हा पुढचा बघा हे तसंच आहे कॉलम बी नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करा म्हणजे बी नंतर म्हटल्यानंतर सीला सिलेक्ट करायचं इथं जायचं इन्सर्टवर इन्सर्टची कॉलमला क्लिक करायचं आणि सबमिट करायचं पुन्हा पुढचा बघा जी नंतर म्हणलं आता येते जी नंतर म्हटल्याच्यानंतर पुढच्या कॉलमला सिलेक्ट करायची एफ ई नंतर म्हटल्याच्यानंतर पुढच्या कॉलमला सिलेक्ट करायची एफला आता एक आहे दिलेल्या तिकीटमध्ये H12साठी वर्जन ऑफ फॉन्ट स्टाईल अप्लाय करा म्हणजे आता H12 याच्यामध्ये तिथं आहे समजा जर आपल्याला घटक नसेल इथे क्लिक करायचं याच्यावर आणि या H12ला क्लिक करायचं इथं असं आलं का इथं बघायचं नंतर याच्यामध्ये H12 आलं नंतर काय करायचं फॉन्ट इथे H12 टाकला असं येते का
असं येते इथं DER जर ना असं टाकायचं इथं आलं का याच्यामध्ये याला क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. पुन्हा पुढचा बघा हे काय म्हणतं त्याच्यावर तिकीटमध्ये सेल रेंज M6 ते M12 मध्ये एकूण खर्च काढावा एकूण खर्च कॅल्क्युलेट करायचा आता M6 इथं आहे M6 ला इथे क्लिक करायचं असं आलं का इथे M6 नंतर याला काय करायचं फॉर्म्युला वापरायचा इथं फॉर्म्युला आहे तीन ग्रुपमध्ये कोणत्या घ्यायचा एकूण खर्च काढण्यासाठी सम करायचं आणि इथून याला काय करायचं इंटर करायचं फक्त आणि याला क्लिक करून इथं डबल क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. पुन्हा पुढचं बघा योग्य फंक्शनचा उपयोग करून पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क्स सेल K4 मध्ये कॅल्क्युलेट करा आणि तोच फॉर्म्युला वापरून K5 ते K13 मध्ये रिपीट करायचं आपल्याला. इथे क्लिक करायचं K4 ला क्लिक करायचं सुरुवातीला इथे दिसायला का K4 आला याच्यात आता काय करायचं टोटल फॉर्म्युला काढायचा टोटल काढण्यासाठी समचा फॉर्म्युला आहे इथं सम घ्यायचं आणि इथून एवढं सिलेक्ट करायचं सिलेक्ट आहे इथून असं पुन्हा काय करायचं फक्त याला इंटर करायचं नंतर यालाच क्लिक करून काय करायचं या प्लसला क्लिक करायचं या आणि याला खाली ओढायचं आलं का K13 पुन्हा याला सबमिट करायचं. पुन्हा पुढचा बघा हे काय योग्य फंक्शनचा वापर करून जानेवारी 2015 मध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम कॅल्क्युलेट करून सेल F14 मध्ये डिस्प्ले करावे. आता F14 मध्ये डिस्प्ले करावे या Fला क्लिक करायचं F14 इथं आहे आलं का इथे F14 आता इथं फॉर्म्युल्यावर जायचं आता समचा वापरायचं नाही इथं काय म्हणतं मॅक्झिमममध्ये तर मॅक्स घ्यायचं याला क्लिक करून काय करायचं इथून एवढं सिलेक्ट करायचं असं पुन्हा याला इथं इंटर करायचं पुन्हा याला सबमिट आलं का. पुन्हा पुढचा बघा हे काय म्हणजे योग्य फंक्शनचा उपयोग करून सेल रेंज L ते L21 मध्ये सर्व विद्यार्थ्याचे टोटल मार्क्स दाखवावे. आता टोटल मार्क्स दाखवायचे टोटल मार्क्स दाखवण्यासाठी काय करायचं समचा फॉर्म्युला घ्यायचा L2 ला इथे क्लिक करायचं इथं जायचं सम घ्यायचं याच्यात आणि याला इंटर करायचं पुन्हा याला इथे क्लिक करून याच्यावर डबल क्लिक करायचं आणि याला सबमिट करायचं. पुन्हा पुढचा बघा हे काय योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे सायन्सच्या विषयाचे एकूण मार्क्स कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट K23 मध्ये दाखवा डिस्प्ले करा. आता बघा K23 ला सिलेक्ट करायचं इथं दिसायला काय इथं K23 आलं याच्यामध्ये K23 मध्ये आपल्याला टोटल काढायचं आहे याच्यामध्ये K23 मध्ये आपल्याला येऊ काय करायचं इथं सम घ्यायचं इथं टोटल काढण्यासाठी आणि इथून एवढं सिलेक्ट करायचं त्यामध्ये एकही असं सोडायचं नाही याच्यात असं इतक्या जर आपण सिलेक्ट केलं खालचे दोन राहायचं उत्तर चुकते आपण टोटल सिलेक्ट करायचं जेवढा आहे तेवढं नंतर याला इंटर करायचं आलं काय ते 16 पुन्हा याला सबमिट. पुन्हा पुढचा बघा हे काय योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे मॅथ या विषयाची एकूण मार्क्स कॅल्क्युलेट करा आणि I23 मध्ये दाखवा म्हणजे 123 नाही I23 आहे इथं आयला क्लिक करायचं आणि 23 ला क्लिक करायचं आलं काय इथं I23 नंतर याला काय करायचं सर्व विद्यार्थ्याचे एकूण मार्क्स काढायचे तर समज घ्यायचे याच्यात समला क्लिक करायचं आणि इथून एवढं सिलेक्ट करायचं असं इंटर करायचं पुन्हा याला सबमिट. पुन्हा पुढचा बघा हे काय योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे इंग्लिश या विषयाचे एकूण मार्क्स कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट K23 मध्ये दाखवा. तसंच आहे एकसारखेच क्वेश्चन आहे इथे इंग्लिश या विषयाचे मार्क काढायचं आहे K23 मध्ये K23 आलं. आता याला काय करायचं टोटल घ्यायचं इथून एवढं सिलेक्ट करायचं आणि एंटर करायचं पुन्हा याला सबमिट. पुढचा प्रश्न हे काय दिलेल्या स्टडीजमध्ये योग्य फंक्शनचा वापर करून सेल रेंज L4 ते L13 मध्ये प्रत्येक विषयाचे ॲव्हरेज करावं लागतं ॲव्हरेज काढायचं आपल्याला ॲव्हरेज काढण्यासाठी काय करायचं इथं L2 मध्ये क्लिक करायचं L4 दिसायला काय आलं नंतर याला काय करायचं इथं ऑरेंज घ्यायचं ऑरेंज घेतल्यानंतर आता एक टोटलचा फॉर्म्युला रिकामा आहे टोटलच्या ह्याच्यामध्ये सिलेक्ट झालं इथपर्यंत सिलेक्ट करायचं इथून तर इथपर्यंत सिलेक्ट करायचं J4 पुन्हा याला इंटर करायचं आलं इथं असं याला क्लिक करायचं आणि या प्लसवर या डबल क्लिक करायचं हे टोटल फॉर्म्युला निघते पुन्हा याला सबमिट करायचं. पुन्हा पुढचा बघा दिलेल्या स्प्रेडिशमध्ये योग्य फंक्शनचा वापर करून सेल रेंज K4 ते K13 मध्ये प्रत्येक विषयाचे एकूण मार्क्स दाखवा. तर तसंच आहे एकसारखीच क्वेश्चन आहे त्यात काहीच बदल नाही K4 मध्ये क्लिक करायचं तिथं सम करायचं आणि इंटर करायचं याला आणि त्यालाच क्लिक करून काय करायचं त्याच्यात डबल क्लिक करायचं पुन्हा याला सबमिट.